नमस्कार, मी तेजल राजेश किल्लारे. लोकज्योती मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तुमच्या आमचे सर्वांचे मुक्तिदाते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग, अण्णाभाऊ साठे या त्रिवार महामूर्तींना मी वंदन करतो. त्याचबरोबर मंचकावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय अतिथीगण तसेच आयोजक यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज जो मला इथे विषय दिलेला आहे ते भारतीय संविधानिक राज्यामध्ये नागरिकांची नक्की कर्तव्य काय. तर ज्यावेळेस तुमचे कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत ते इतके अनुशासित आणि स्मार्ट आहेत की त्यांनी 2 महिने अगोदरच माझी डेट घेऊन ठेवली आणि त्यांना मी शब्द दिल्यामुळे मला दुसरीकडे कुठेही कार्यक्रम देता आला नाही. आणि विश्वास ठेवा, ज्या वेळेस मला हा विषय मिळाला मी या विषयाचा तपास करणे कामी आणि त्याचं संशोधन करणे कामी आपल्या देशातल्या तामिळनाडू, केरळ, दिल्ली या राज्यांमध्ये भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी संविधानिक व्यवस्था कशी होती याचा संशोधन करणे कामी गेलो होतो आणि त्याच्या अनुषंगाने मी एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केलेलं होतं. परंतु निसर्गाचा कोप म्हणा मला ते तुमच्या समोर सादर करता येईना. परंतु आपण बाबासाहेबांची औलाद आहोत. निसर्ग जरी आपल्या विरोधात गेला तरी पण परिस्थितीवर मात करून संघर्ष करणं हे आपण आतापर्यंत आपल्या पूर्वजांनी हा इतिहास आपल्याला दाखवून दिलेला आहे आणि आपण त्यांचे वंशज आहोत. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी पण आपण आपलं काम निमूटपणे, स्वाभिमानाने आणि अनुशासनात्मक पद्धतीने करणार आहोत. म्हणून विदाउट पीपीटी माझ्या हातामध्ये जो मोबाईल आहे तीच माझी प्रायव्हेट पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन असं समजून मी माझ्या 2 शब्दांना तुमच्या समोर सुरुवात करीत आहे. तर मित्रांनो, बाबासाहेबांनी ज्यावेळेस संविधान दिलं ते संविधान लागू होण्यापूर्वी इथे ब्रिटिशांच्या सरकारमध्ये आपल्याला रस्त्यावर उभा राहण्याचा अधिकार कसा मिळाला हे कुणाला माहिती नसेल. रस्त्यावर उभे राहण्याचा अधिकार नव्हता. तर त्या संदर्भामध्ये मद्रास इलाक्यातील एक केस आहे 1910 ची. त्या 1910 मध्ये मरकन्नम या ठिकाणी, मद्रास इलाक्यातल्या मरकन्नम या ठिकाणी काही अस्पृश्य समाजाची लोक रस्त्यावर उभी होती आणि ते रस्त्यावर उभी असता कारणाने स्पृश्य जातीच्या लोकांचा एक पालखी चाललेली होती. त्या स्पृश्य जातीच्या लोकांनी त्या अस्पृश्य लोकांना पाहिल्यामुळे त्यांनी त्या पालखीचा रूट डायव्हर्ट केला आणि तो रूट डायव्हर्ट करून ते थांबले नाही. त्यांनी तिकडच्या नजीकच्या न्यायदंडाधिकारी कोर्टामध्ये अस्पृश्य जातीच्या लोकांविरोधामध्ये केस दाखल केली आणि शोकांतिका अशी की अस्पृश्य जातीच्या लोकांना तिथे रस्त्यावर उभं राहण्याचा अधिकार नाही असं निरीक्षण नोंदवीत, त्याच पद्धतीने ते जाणीवपूर्वक त्यांना अधिकार नसताना तिथे उभे राहिले आणि उभे राहून त्यांनी सवर्णांच्या पालखीच्या जाण्याच्या रस्त्यामध्ये अडथळा निर्माण केला. म्हणून त्या अस्पृश्य जातीच्या लोकांना शिक्षा ठोठावली, त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. अस्पृश्य जातीची लोक देखील चिकाटाने त्या निकालाला चॅलेंज केलं. त्यांनी डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये, सेशन कोर्टामध्ये खटला झाला. सेशन कोर्टामध्ये देखील अस्पृश्य जातीच्या लोकांवरती शिक्षा कायम ठेवण्यात आली. खालच्या कोर्टाला निकाल कायम ठेवण्यात आला, त्यांना तुरुंगवास भोगण्यात आला. हे प्रकरण मद्रासच्या उच्च न्यायालयात गेलं. तिथं ब्रिटिश जजेस होते आणि त्यांनी तिथे निष्कर्ष नोंदवला त्या अपिलामध्ये
की रस्त्यावर उभा राहण्याचा अधिकार या अस्पृश्यांना देखील आहे. त्यांनी सवर्णांच्या पालखीच्या रस्त्यामध्ये कुठेही बळप्रयोग करून त्यांचा अटकाव केलेला नाही. आणि अशा पद्धतीने तुम्ही जी खालच्या कोर्टाने त्यांना शिक्षा ठोठावली आहे ती चुकीची ठरवल्यामुळे मद्रास हायकोर्टाच्या न्यायालयामुळे त्या निकालामुळे आपल्या लोकांना 1947च्या अगोदर 1910 ला आपल्या लोकांना रस्त्यावरती उभा राहण्याचा अधिकार प्राप्त झाला. तर रस्त्यावर उभा राहण्याच्या अधिकार प्राप्तीसाठी आपल्या पूर्वजांना तुरुंगवास भोगावा लागलेला आहे हे आपल्याला विसरून चालता येणार नाही. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला असं वाटत असेल की अस्पृश्यतेचे चटके फक्त आणि फक्त आपल्या समाजाच्या लोकांनी भोगलेले आहेत, परंतु तसं नाही मित्रांनो. केरळ राज्यातील पलक्कड एक जिल्हा आहे. त्या पलक्कड जिल्ह्यामध्ये एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये मुठान जातीतील लोक, मुठान कम्युनिटी, त्यांनी काय केलं, त्या जो कुंड होता त्या मंदिराच्या कुंडामध्ये स्नान केलं आणि ते स्नान करून ते त्या मंदिरामध्ये प्रवेश केला. म्हणून त्यांच्या विरोधात नायर जातीच्या ब्राह्मण लोकांनी आलतूर कोर्टामध्ये खटला दाखल केला. आलतूर कोर्टाने त्या मुठान कम्युनिटीतल्या 4 लोकांना शिक्षा ठोठावली. पलक्कड कोर्टामध्ये, डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये हा खटला गेला, तिथे देखील शिक्षा कायम झाली. हे प्रकरण मद्रासच्या उच्च न्यायालयात गेलं, तिथे त्यावेळेस प्रकरण गेलं. त्यावेळेस मद्रासच्या उच्च न्यायालयात म्हटलं की मुठान जातीचे लोक हे वैश्य वर्णामध्ये येतात आणि वैश्य वर्णातली लोक हे सवर्ण कॅटेगरीमध्ये येतात, ते बिझनेस क्लासमध्ये येतात आणि म्हणून त्यांना मंदिर प्रवेश करण्याचा अधिकार आहे. आणि याच्या अनुषंगाने फक्त आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की अस्पृश्यता फक्त आपल्या लोकांमध्ये पाळली गेली. मुठान कम्युनिटी, मी स्वतः त्या आलतूरच्या कोर्टात जाऊन आलो, तिकडच्या मुठान कम्युनिटीच्या लोकांना जाऊन भेटलो, तर ब्राह्मण आणि वैश्य या दोघांचा देखील तिथे त्यांच्यामध्ये जातीवाद आहे आणि मुठान जातीच्या लोकांना देखील तिथे संघर्ष करून मंदिर प्रवेशासाठी मद्रास हायकोर्टापर्यंत लढावं लागलं. ही आपल्या भारताचा इतिहास आहे. मित्रांनो, तिसरी केस जी आहे ती आपल्या सर्वांना माहिती असेल. साऊथचं एक फेमस मंदिर आहे मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर, सर्वांना माहिती आहे. त्याचे फोटोज अनेक ठिकाणी पाहिले जातात. तर तिथं परिहा जातीची लोक, आपल्या समाजाची लोक, त्या लोकांनी स्नान करून मंदिरामध्ये, आम्हालाही मंदिरामध्ये जाण्याचा अधिकार आहे, आणि त्यांनी मंदिरात प्रवेश केला आणि मंदिर बाटलं आणि मंदिराची शुद्धी व्हावी आणि आपल्या लोकांनी पुन्हा तिथे प्रवेश करू नाही म्हणून तिकडच्या ब्राह्मण पुजाऱ्यांनी दिवाणी दावा दाखल केला. दिवाणी दावा दाखल केल्यानंतर तिकडच्या लोकांवरती खालच्या कोर्टाने नुकसान भरपाई आपल्या लोकांवर द्यावी आणि मंदिराची शुद्धी करण्याचा पण खर्च घ्यावा आणि पुन्हा त्या मंदिरात शिवू नये असा आदेश पारित केला. डिस्ट्रिक्ट कोर्टात आपली लोक लढली, तिथे देखील पराजय झाला. मद्रास हायकोर्टात गेली, तिथे देखील पराजय झाला. आणि शोकांतिका अशी, तत्कालीन त्यावेळेचं सुप्रीम कोर्ट म्हणजे प्रिव्ही काउन्सिल, आपली लोक प्रिव्ही काउन्सिल पर्यंत लढली, इथे देखील आपल्या लोकांचा पराजय झाला. आणि त्यानंतर आपला बाप, तुमचा आमचे मुक्तीदाते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र सत्याग्रहामध्ये ज्या वेळेस आपल्या लोकांवरती हल्ला झाला, भोले ठरावाच्या अंमलबजावणीसाठी ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर आपल्या लोकांना घेऊन तिथे गेले, आपल्या लोकांवरती हल्ला झाला, त्यावेळेस पुढे काय झालं कुणाला माहित नाही. आपल्याला नकारात्मक इतिहास सांगितला जातो, परंतु आपला बाप कधी हरला नाही. मुंबईवरून ते महाडला बाबासाहेब स्वतः जायचे. आज आपण पोलीस स्टेशनला जातो, ते तक्रार घेत नाही. बाबासाहेबांनी देखील ज्यावेळेस आपल्या लोकांवरती हल्ला झाला, ते पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करा अशी विनंती करत होते, तरी देखील पोलीस तक्रार घेत नव्हते. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन गव्हर्नर कलेक्टर हुड होते, त्यांच्याशी संवाद साधला, नंतर FIR रजिस्टर झाली. आणि तुम्हाला वाटत असेल जून महिन्यामध्ये तो खटला सुरू झाला आणि जून महिन्यातच जे लोकांनी आपल्या लोकांवर पूर्वजांवरती हल्ला केला त्यांना 4 महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली. हा सकारात्मक इतिहास बाबासाहेबांनी या मातीमध्ये दाखवून दिलेला आहे. दुसरा खटला
आपल्यावरती हल्ला झाला, त्याच्यानंतर पुढे काय झालं, तिथे त्या 14 तळाची शुद्धी झाली. शुद्धी झालीच्या नंतर पुढे काय झालं, आपण बाबासाहेब म्हणाले शुद्धी केली, मी पुन्हा येतोय कळलं, लोक जमली, आंदोलनाची तयारी झाली. आणि अचानक मध्ये तिथल्या सवर्णांनी खालच्या कोर्टात महाडच्या स्टे असा आणला की ते महाडचं 14 तळ ते खाजगी आहे, अस्पृश्यांना तिथे जाण्याचा अधिकार नाही. आणि कोर्टाचा आदेश समाज समोर, आपले एखादा नेता असता तर काय म्हणणार, कोर्टाचा आदेश एवढ्या लोकांनी हात द्यायचं तर काय करायचं. कलेक्टर बाबासाहेबांना विनंती करत होते, आमचं सरकार तुमच्या हक्क अधिकाराच्या उपयोगात नाही, आमच्या सरकारने तुमचा बोले ठराव मंजूर करून दिलेला आहे, परंतु तुम्ही जर आता न्यायालयाचा आदेशाच्या विरोधामध्ये जर तुमचं पाऊल उचलाल तर मला तुमच्या सर्व लोकांना आत टाकावं लागेल. बाबासाहेब डगमगले नाही. बाबासाहेब म्हणाले, मी या लोकांना काय उत्तर देऊ, माझ्या समाजाला काय उत्तर देऊ. बाबासाहेबांनी ते आंदोलन समाजाच्या हाती दिलं आणि कलेक्टरला सांगितलं की जा तू आमच्या समाजाला जाऊन समजाव, आणि समाजाने जर ऐकलं तर मी तुझं ऐकेन. बाबासाहेब कलेक्टर समोर पण हल्ले नाही. आणि कलेक्टरने ज्या वेळेस समाजाला सांगितलं की आमचं आंदोलन तुमच्या विरोधात नाही, यांनी अशा पद्धतीचं आदेश कोर्टामध्ये आणलेला आहे आणि बाबासाहेब ऐकत नाही, तुम्ही बाबासाहेबांना समजावा. आणि समाजाने ज्यावेळेस बाबासाहेबांना समजावलं त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यावेळेस ते पाण्याचं आंदोलन स्थगित केलं आणि मनुस्मृती दहन केली. स्टे ऑर्डर तर खालची कायम आहे. बाबासाहेब पुन्हा मुंबईवरून महाडच्या कोर्टात जायचे आणि खालच्या कोर्टामध्ये आपण ती केस जिंकलो. बाबासाहेबांनी स्वतः त्या केसमध्ये प्रतिवादी होते. बाबासाहेबांनी स्वतः तो खटला चालवला. महाडच्या कोर्टामध्ये आपल्या बाजूने दिवाणी दावा लागला. समोरच्या लोकांनी महाडच्या ज्या जजने जो निकाल दिला त्या जजचं नाव होतं सराफ. तो ब्राह्मण जातीचे होते. त्या सराफ जजनी ज्यावेळेस निकाल दिला, ब्राह्मणांच्या विरोधात निकाल दिला, म्हणून रातोरात तिकडच्या ज्या वकील, त्यावेळेस क्वार्टर्स नव्हते जजेसला, जे वकील होते, ज्या वकिलाच्या क्वार्टरमध्ये वकिलाच्या घरामध्ये बंगल्यामध्ये जे जज सराफ जज भाड्याने राहायचे, त्यांनी रातोरात बंगला खाली करायची नोटीस घेतली. जजला बंगला खाली करायला लावला. आणि इतकंच थांबलं नाही तर ठराव ब्राह्मणांनी घेतला की या जजचा कुठलाच धार्मिक विधी तुम्ही करायचा नाही. इथवर थांबलं नाही. त्यांनी त्यावेळेस अलिबागचं कोर्ट नव्हतं, हे आपलं जुनं ठाण्याचं डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, तिथे त्या लोकांनी अपील केला. बाबासाहेबांनी तिथे देखील अपील लढवला. अपिलात देखील आपल्याला आपल्या बाजूने बाबासाहेबांनी निकाल लावून दिला. प्रकरण मुंबईच्या हायकोर्टामध्ये गेलं. हायकोर्टामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बाजूने निकाल लावला आणि 10 वर्ष ही कोर्ट कचेरीचं प्रकरण चाललं आणि त्याच्यानंतर तुम्हा आम्हाला फक्त पाणी पिण्याचा अधिकार मिळाला. ही किती मोठी गोष्ट आहे. फक्त पाणी पिण्याच्या अधिकारासाठी आपल्याला 10 वर्ष संघर्ष कोर्ट कचेरीचा करावा लागतो. रस्त्यावर उभं राहण्यासाठी आपल्या पूर्वजांना तुरुंगवास भोगावा लागतो. मंदिर प्रवेशासाठी आपल्या पूर्वजांना तुरुंगवास भोगावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये संविधान ज्या वेळेस नव्हतं त्यावेळेस या घटना घडल्या. परंतु ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान निर्मितीची सूत्रे त्यांच्या हाती आली. भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 13 समानतेचा अधिकार, एका झटक्यात हजारो वर्षाची विषमता, हजारो वर्षाच्या अमानुष चालीरीती, रूढी परंपरा एका झटक्यात भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 13 मध्ये संपून टाकलं. आणि त्या कल्पनेमध्ये असं सांगितलं की या संविधानाच्या आड येणाऱ्या कुठल्याही धार्मिक रीती रिवाज, रूढी परंपरा, अनिष्ट प्रथा, अघोरी प्रथा ज्या काय आड येतील त्या सगळं शून्यत्व होऊन जातील. या संविधानाच्या आड येईल तर एका झटक्यात 5-6 हजार वर्षाची जी माणसात भेदपड करणारी जी नियम प्रणाली होती एका झटक्यात एका आर्टिकल मध्ये संपवून टाकली. ही ताकद तुमच्या आमच्या मुक्तिदात्यामध्ये होती.
ही ताकद बाबासाहेबांमध्ये होती. आतापर्यंत आपण काय ऐकतो, थायरलँडची घडतं, जवखेडा घडतं, अमुक घडतं, न्याय मिळत नाही. अरे फक्त रायटिंगची केस, दंगलीची केस एका महिन्यात सुटवली, एका महिन्यात 4-4 महिन्याची शिक्षा आरोपींना लावून दिली. हा सकारात्मक इतिहास नवीन तरुण पिढींना, आजकालच्या नौजवानांना सांगणे आमच्या सारख्यांचं कर्तव्य आहे. जर तुमचा सकारात्मक इतिहास तुमच्या समोर येईल तर तुमच्या नसामध्ये संघर्ष करण्याची जिद्द आणि प्रेरणा येईल. आणि ज्यावेळेस तुम्ही संघर्ष आणि जिद्द ठेवाल त्यावेळेस तुम्हाला सन्मानाचं, स्वाभिमानाचं जगणं प्राप्त होईल. आणि म्हणून तुमच्या समोर मी पुढची जी आहे आता आर्टिकल 13 बद्दल तर सांगितलंच. तुमच्या आमच्या सर्वांचा महत्वाचा विषय तो आता जो आलाय, रिझर्वेशन. बाबासाहेबांनी रिझर्वेशन 3 प्रकारचं दिलं होतं, राजकीय, शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये रिझर्वेशन. अनेक इथं मान्यवर उभे आहेत, त्यांना ज्या नोकऱ्या मिळाल्या ही बाबासाहेबांची देण. मी देखील LLB चं शिक्षण घेतलं, बाबासाहेबांची देण. आज सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकलो, शिक्षणच नसतं तर जाऊ शकलो नसतो. बाबासाहेब म्हटले होते की माझ्या लेकरांना फक्त संधी द्या, आणि संधी दिल्यानंतर ते त्याचं कसं सोनं करून दाखवतायत ते बाबासाहेबांनी स्वतःच्या आयुष्यात करून दाखवलं. की त्यांना ज्यावेळेस संधी मिळाली त्यांनी या देशाचं संविधान लिहिलं, आणि आज आपण तो संविधान गौरव दिन साजरा करतो. तर मित्रांनो, आपल्या घटनेमध्ये ज्यावेळेस संविधानामध्ये आरक्षणाची जी तरतूद आहे ती 3 प्रकारे आहे: शैक्षणिक मागास, सामाजिक मागास आणि योग्य ते प्रतिनिधित्व. आता मित्रांनो, कुणाचीही मागणी नव्हती. संविधानामध्ये छेडछाड कशी केली गेलेली आहे हे मी तुमच्या समोर सांगणार. बाबासाहेबांनी भारतीय राज्य घटनेचा राज्याची निदेशक तत्वे याच्यामध्ये गरिबी निर्मूलनासाठी काय काय उपाययोजना राबवण्याची जबाबदारी संविधानाने या सरकारवर टाकलेली आहे. तिथे सरकार हात घालायला मागत नाही. परंतु आरक्षणामध्ये जी तरतूद बाबासाहेबांनी ठरवून दिलेली आहे, आपल्या पूर्वजांनी लोकसभेत, राज्यसभेत मंजूर केलेली आहे की शैक्षणिक, सामाजिक मागास आणि त्या समाजाचं योग्य प्रतिनिधित्व असेल, त्या वर्गाला, त्या जातीला रिझर्वेशन असेल. आर्थिक रिझर्वेशनची मागणी कुणाची होती का? नव्हती. यांनी 16/4 मध्ये आर्थिक रिझर्वेशन आणलं. आता आर्थिक रिझर्वेशन आणलं म्हणजे काय केलं? गरिबी निर्मूलनाचे जे त्यांचे कर्तव्य होते, राज्याच्या निदेशक तत्वांमध्ये संविधानाने त्यांच्यावर लादलेले, त्याच्यातून स्वतःची पळवाट काढण्यासाठी, समाजामध्ये भांडण लावण्यासाठी राज्यकर्त्यांनी संविधानामध्ये छेडछाड तयार केली. भारतीय राज्य घटनेचा अनुच्छेद 340 मध्ये म्हटलेलं आहे की दर 10 वर्षाला शैक्षणिक, सामाजिक मागासलेले आणि योग्य प्रतिनिधित्व नसलेल्या जातीचा तुम्ही सर्वे करायचा. प्रत्येक 10 वर्षाला. देश स्वातंत्र्य होऊन आज अनेक वर्ष झाली, फक्त 2दा आयोग गठीत झाला. एक काकासाहेब कालेलकर आयोग, दुसरा मंडल आयोग. आणि त्या दोन्ही आयोगानंतर अद्याप आयोग नाही गठीत झाला. आता बाबासाहेबांनी 340 कलम दिलाय ना, त्याला बाजूला सारलंय. परत 16/4 मध्ये अमेंडमेंट केली. केंद्र सरकारचा अधिकार म्हणे राज्य सरकार आता पार पाडील. सुप्रीम कोर्ट ऐकायला तयार नाही. केंद्र सरकारचं काम, पार्लमेंटचं काम राज्य सरकारला तुम्ही कसं करू देता? संविधानाच्या चौकटीमध्ये आर्थिक आरक्षणाची तरतूद नाही. असं असताना देखील आर्थिक निकषावरचं आरक्षण सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलंय. केशवानंद भारतीच्या निकालाच्या विरोधात जाऊन यानं पण ठरवलं. आणि असं असताना देखील जरांगेंची देखील मागणी आर्थिक निकषावरच्या आरक्षणाची नाही, कुणबीतून आरक्षण द्या म्हणतात. आणि छत्रपती शाहूजी महाराज जे आहेत त्यांचे काय हुकुमनामे जर तुम्ही पाहिले तर माझ्या डोळ्यातून पाणी येतं. आपल्याला बाबासाहेबांना त्यांनी स्कॉलरशिप देऊन
फक्त स्कॉलरशिप दिली नाही, राजा बाबासाहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा होता. म्हणून बाबासाहेब आपल्या सर्वांचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम राहिले. त्या राजाचे उपकार आपण कसे विसरणार हो. त्यांच्या संस्थानामध्ये त्यांनी सांगितलं की शाळेमध्ये जर शिक्षणासाठी एखादा अस्पृश्य विद्यार्थी आला तर शिक्षकाने असं म्हणायचं नाही का मला कंटाळा आला, मी झोपतो, मी नंतर ये, उद्या ये, अशी टाळाटाळ करायची नाही. त्याला जास्त ममत्वाने त्याला वागणूक द्या, त्याला जास्त अधिकार द्या, त्याला जास्त शिकवा, त्याच्यासाठी काही विशेष उपाययोजना करा. आणि जर तुम्हाला तसं करता येत नसेल तर राजीनामा द्यायचा, घरी बसायचं, पेन्शन मिळणार नाही. हा आमचा राजर्षी शाहू महाराज. या राजर्षी शाहू महाराजांनी फक्त शिक्षणापुरतं नाही केलं, अहो आपल्या समाजातले वकील व्हावेत, त्यांना वकिलांना सनदी मिळाव्यात, याच्यासाठी शाहू महाराजांनी कायदे त्यांच्या संस्थानात केले, हुकुमनामे काढले. फक्त तिथेच नाही, जे काही धर्मदाय औषधाचे चिकित्सालय होते त्याच्यामध्ये आपल्या लोकांना आतमध्ये घेतलं जात नव्हतं. त्या हॉस्पिटलच्या बाहेर बसायचे, त्यांचा विलाज कोणी करत नव्हतं, झाडपाल्याने विलाज करून स्वतःचं समाधान मानायचे. तिथे सांगितलं की ख्रिश्चन मिशनरी जशा ट्रीटमेंट सगळ्यांना समानतेने देतात तशीच ट्रीटमेंट तुम्ही अस्पृश्य लोकांना दिली पाहिजे, नाहीतर तुमच्या संस्थानाचे ग्रँट बंद केले जातील, तुमच्या पेन्शन बंद केल्या जातील. आणि जर तुम्ही या समाजाच्या लोकांना जर शिक्षण दिलं नाही तर तुम्हाला नोकरीवरून बडतर्फ केलं जाईल. इतका मोठा बंड तत्कालीन शाहू महाराजांनी तिथल्या व्यवस्थेविरुद्ध आपल्यासाठी केला. आणि त्याच शाहू महाराजांचे समाजातील कुणबी जातीतील लोक तरुण जर आज आत्महत्या करत असतील तर ही तुमच्या आमच्या सारख्याची जबाबदारी आहे. जर तुम्हाला त्यांना सपोर्ट करता येत नसेल तर किमान विरोध करू नका. मला आवर्जून सांगायचं आहे, हे आपले छगन भुजबळ ज्या वेळेस आर्थिक निकषावरती रिझर्वेशन ही अमेंडमेंट संविधानात केली, तोंडामध्ये काय मावा खाऊन बसले होते का तुम्ही का बोलला नाही त्यावेळेस तुमची वाचा का बसली होती? तुमच्या ताटातलं रिझर्वेशन मागत नाही, त्यांना जे काय रितसर कायदेशीर घटनेच्या चौकटीत आहेत त्यांची मागणी जी आहे जरांगेची ती संवैधानिक मागणी आहे. आणि या देशामध्ये जो व्यक्ती संविधानाच्या चौकटीत राहून मागणी करीत असेल तर ही आपली समाजाची जबाबदारी आहे. भक्कमपणे आपल्यावरती ज्यांच्या पूर्वजांनी जे उपकार केले त्यांच्या उपकाराची फेड आणण्याची आज वेळ आलेली आहे. आणि ह्या फक्त आपलाच समाज करू शकतो, कारण की शेतकऱ्याच्या आसूडमध्ये महात्मा ज्योतिबा फुले सांगून गेले की या देशामध्ये परिवर्तन आणण्याची धमाक जर कुठल्या समाजात असेल, कुठल्या जातीत असेल तर महारांमध्येच आहे. ते तत्कालीन महार आणि आताचे बौद्ध आहेत. आपल्या सर्वांमध्ये आपल्या पूर्वजांनी 525,000 संपवले. आपल्या नसामध्ये लढण्याचं शौर्य आहे, ताकद आहे. आणि बाबासाहेबांना हे माहित होतं की भविष्यामध्ये माझ्या समाजाच्या आड काही लांडगे येणार आहेत, म्हणून तुमच्यासाठी आमच्यासाठी विशेष अॅट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण बाबासाहेब देऊन गेलेले आहेत. कुणाचा बाप आपण विशेष नागरिक आहोत या देशाचे, आपल्याला विशेष स्टेटस आहे. आणि आज मला असं वाटतं, मी सर्व आयोजकांना देखील सांगेल, एक छोटासा किस्सा. आमच्या नवी मुंबईमध्ये स्वप्नील सोनवणे एका तरुण लहान 15 वर्षाच्या मुलाचं आगरी समाजाच्या मुलीसोबत प्रेम होतं, या आरोपावरून त्याचा मर्डर करण्यात आला. त्याच्यानंतर त्या तपासादरम्यान पंचनाम्यासाठी त्याचे जे काही कपडे वगैरे होते त्याच्या बॉडीवरती त्याचा पंचनामा करण्यासाठी काही लोकांना बोलवलं. तर पंचनामा करणं म्हटलं आपल्या समाजाची लोक बोलवूयात म्हणजे ते फितूर होणार नाही, फुटणार नाहीत. पंचनामा करायचा. मग एकाला कार्यकर्त्याला बोलावला, त्याची स्टेटमेंट चालू झाली. त्याला विचारलं, बाबा तुझं नाव काय? ते म्हणे अमुक अमुक. नाव घेणार नाही कुणाचं, आपलीच लोक आहेत. बाई तुझा पत्ता काय? अमुक अमुक. ठीक आहे, अच्छा. तुझा व्यवसाय काय? तुझा धंदा काय? तर म्हणतो राजकारण. आता मला समजत नाही, जर आपल्या लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी इतक्या कष्टाने संविधान दिलं आणि लोकशाहीच्या मार्गाने लोक निवडून जावेत म्हणून म्हटलं,
आणि त्याचा जर लोक धंदा म्हणून राजकारण वापर करत असतील तर कसा समाजाला न्याय मिळेल? मला तुम्हा सगळ्यांना सांगणे, माझ्याकडे ज्यावेळेस आयोजक आले मला सांगितलं साहेब तुमचं मानधन काय? हे आमची समाजाची आमच्या तरुणांची जबाबदारी आहे. ज्यांना कायदा माहित आहे, ज्यांना नॉलेज आहे, त्यांनी समाजाला निशुल्क प्रबोधन केलं पाहिजे, त्यांना लढण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. आपण बघितलं मटन करी, चिकन करी हे ट्रेंड केलेले कबूतर आहेत. 1-2 पुस्तकं वाचायचे, लोकांना आपल्या समाजाला शिकवायचं, जे ऑलरेडी शिकलेले आहेत त्यांच्या समाजातल्या लोकांचं प्रबोधन करायचं नाही. एखाद्या आमदारकीचं सीट घ्यायचं आणि आयुष्यभर पेन्शन खायची अशी स्वप्न बघून अनेक समाजामध्ये लोक फिरत आहेत. त्यांच्यापासून बाबांनो सावध राहा. बघा, जो ज्याचा व्यवसाय राजकारण आहे त्याला लांबच ठेवा समाजामध्ये, त्याला आतमध्ये घेऊ नका, कारण की त्याची रोजी रोटी राजकारण आहे. त्याला दुखवू नका, परंतु त्याच्या हाती नेतृत्वाची सूत्र जाऊ देऊ नका, एवढी कळकळीची विनंती आहे. समाजामध्ये अनेक तरुण आहेत जे लढू शकतात, लढण्यासाठी सक्षम आहेत, दुश्मनाशी 2 हात करण्याची तयारी आहे. अरे वेळ पडली तर समाजासाठी अंगावर केसेस घेण्याची देखील तयारी आहे. आणि आमच्यासारखी लोक 500-500 हजार तरुणांना भीमा कोरेगावचं ज्यावेळेस आंदोलन झालं, एकही रुपया न घेता, एकही रात्र आतमध्ये तरुण न जाता त्या सगळ्यांना एका रात्रीत आम्ही बाहेर काढलं. ही आमची देखील जबाबदारी आहे. आम्ही जर सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करत असोल, हायकोर्टात प्रॅक्टिस करत असोल, ही आमची जबाबदारी आहे की आम्ही समाजासाठी लढलो पाहिजे. परंतु तुमची देखील जबाबदारी आहे. आयोजकांना विनंती आहे, पैसे देऊन भाड्याने लोक आयत्या आणायची ही परिस्थिती सोडून द्या. आपल्याकडे अनेक बुद्धिजीवी आहेत, तुम्ही त्यांना बोलवा. पैसे घेत असतील तर बाबा तू येऊ नको म्हणा, काही गरज नाही. मित्रांनो, 1903चं एक सर्क्युलर या बॉम्बे हायकोर्टाचं, त्या सर्क्युलर मध्ये ते सर्क्युलर असं म्हणतं की अस्पृश्यांना आता 1903 नंतर कोर्टामध्ये प्रवेश. तुमच्या आमच्या पूर्वजांना कोर्टात 1903 पर्यंत प्रवेश नव्हता. आणि ते सर्क्युलर मी ऍक्च्युली प्रोजेक्टर मी याच्यासाठी सांगितला होता, ते सगळे डॉक्युमेंट, ऐतिहासिक दस्तावेज जे बाबासाहेबांनी स्वतःच्या हाताने लिहिलेत, जे जजमेंट बाबासाहेबांचे आहेत ते तुम्हाला दाखवायचं होतं. पण निसर्ग आपल्या सोबत नाही म्हणून मी तुम्हाला दाखवू शकत नाही. आणि त्या 1903च्या सर्क्युलर मध्ये असं म्हटलं की आता यांना प्रवेश तर द्या, परंतु प्रवेश कसा द्या? यांना इतर समाजासोबत हे मिक्स होता कामा नये अशी अरेंजमेंट करा आणि त्यांना वेगळं आसनाची व्यवस्था करा. 1903चं सर्क्युलर. मग माझ्या मनात प्रश्न आला की बाबा असा सर्क्युलर काढण्याचं कारण काय? इतक्या वर्ष का त्यांना समाजाला प्रवेश नाही? त्याचा ज्यावेळेस मी संशोधन केला तर असा आक्षेप होता की आपल्या श्वासाने कोर्टाचं ऍटमॉस्फिअर पोल्यूट होतं, म्हणून यांना इथे अस्पृश्यांना कोर्टामध्ये प्रवेश नाही. मग आपली लोक त्यांचा जबाब, त्यांचे म्हणणं, त्यांची कैफियत कसे मागे मांडायचे? तर त्याच्यामध्ये असं निघालं, आपला माणूस कोर्टाच्या बाहेर बसायचा, तो कोर्टाच्या पट्टेवाल्याच्या कानामध्ये सांगायचा, कोर्टाच्या पट्टेवाला पिऊनच्या कानात सांगायचा, पिऊन बेंच क्लर्कच्या कानात सांगायचा, बेंच क्लर्क जजच्या कानात सांगायचा, आणि मग जज स्टेनोला डिक्टेशन द्यायचं आणि तसा मग रेकॉर्ड व्हायचा. आपण जे म्हणतो ना धचा म झाला, मग हा धचा म तसाच व्हायचा आणि आपण केसेस हारायचो. ही परिस्थिती होती. तुम्ही विचार करा, मला तुम्हाला इतिहास का सांगतोय मी? संविधानाचं महत्व त्याच वेळेस तुम्हाला समजेल ज्या वेळेस संविधानाच्या आधी तुमच्या आमच्या पूर्वजांनी काय यातना सोसल्या. आणि 1903 ला आपल्याला कोर्टात प्रवेश मिळतो आणि 1949 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाला असं संविधान बहाल करतात की ज्याच्यामध्ये कोर्टाने कारवाया कशा करायच्या आहेत, शासन व्यवस्था कशी चालणार आहे, प्रशासनाने कसं वागलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी बाबासाहेब संविधानात बहाल करतात. ज्या समाजाला एंट्री नव्हती अवघ्या
46 वर्षाच्या कालावधीत आपण ही किमया आपले बाबासाहेब करून दाखवतात. 5000 वर्षाचा लढा अवघे 47 वर्षामध्ये 46 वर्षामध्ये संपवला जातो. किती शूर आहोत आपण याच्यातून आपल्याला समजतं. मित्रांनो, वेळेचं बंधन आहे. मी शेवटचं फक्त लोकशाही कशी धोक्यात आहे याच्यावरती भाष्य करतो. सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आला. त्या निकालामध्ये असं सांगितलं की राज्य निवडणूक आयोग आणि केंद्र निवडणूक आयुक्त याच्या नेमणुकीची जी कमिटी असेल त्याच्यामध्ये 3 सदस्य असतील. पहिला सदस्य जे असतील ते देशाचे प्राईम मिनिस्टर, दुसरे लीडर ऑफ ऑपोजिशन आणि तिसरे भारताचे सरन्यायाधीश. म्हणजे आपली जी संविधानिक व्यवस्था आहे ही स्वतंत्र आहे. न्यायपालिका स्वतंत्र आहे. न्यायपालिकेच्या कामामध्ये शासन पार्लमेंट हस्तक्षेप करू शकत नाही. कार्यपालिकाच्या कामामध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. आणि या स्वतंत्र तिन्ही वर्गातली लोक एक समितीमध्ये येतील आणि ते त्या निवडणूक आयुक्त नेमतील. आणि बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की निवडणूक आयुक्त निष्पक्ष पाहिजे, त्याच्यावरती कुणाचंही नियंत्रण नको, निष्पक्ष जर निवडणुका झाल्या तर निष्पक्ष लोकप्रतिनिधी येतील आणि निष्पक्ष लोकप्रतिनिधी जर निवडून आले तर लोकांच्या कल्याण आणि वेलफेअरच्या स्कीम्स राबवल्या जातील. ही बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या लार्जर बेंचचं जजमेंट होतं. शेटने काय केलं? ऑर्डिनन्स आणला, कायदा आणला राज्यसभेत. कुठली समिती पाहिजे? प्राईम मिनिस्टर त्या कमिटीचे चेअरमन. सुप्रीम कोर्ट म्हणतो तिघही इक्वल असतील समितीत. हे म्हणतात प्राईम मिनिस्टर चेअरमन. लीडर ऑफ ऑपोजिशन लोकसभेत नसेल तर काही गरज नाही. आणि एक कॅबिनेट मिनिस्टर, तो पण कोण? प्राईम मिनिस्टर ज्यांना नॉमिनेट करतील. म्हणजे 2 मतं तर यांच्या हक्काचीच. अशी जर निवडणूक यंत्रणा आपल्या देशात राबवली जात असेल तर मला सांगा मित्रांनो, आपले लोकप्रतिनिधी सच्चे, निष्पक्ष, निष्ठावंत राहू शकतील का? तर नाही. तरी माझी कळकळीची विनंती आहे, काळ वैऱ्याचा आहे, संविधान धोक्यात आहे, अनेक संविधानावर हल्ले होत आहेत, निवडणूक प्रक्रियेमध्ये देखील हस्तक्षेप केला जातोय. तुम्हा आम्हा सर्वांना आज आपले जसे पूर्वज खांद्याला खांद्या लावून भीमा कोरेगावचं युद्ध लढले, तसेच आज आपल्याला देखील खांद्याला खांदा लावून लोकशाही मार्गाने हे सरकार उलटून टाकावं लागेल, तरच आपल्याला चांगले दिवस येतील. जर आजची पिढी जर संघर्ष करील तर उद्याच्या पिढीला चांगले दिवस येतील. जर आजची पिढी गुलामासारखी वागेल तर येणारी पिढी देखील गुलामासारखी वागेल. मी माझ्या माता भगिनींना हक्काने सांगतोय, तुमच्या उदरातून जन्माला येणारी लेकरं तुम्हाला गुलामीत वाढवायची आहे का तुम्हाला स्वतंत्र मुक्त मानवासारखं वाघासारखं त्यांना जगवायचं आहे? निर्णय तुमच्या हाती आहे. म्हणून येत्या निवडणुकीमध्ये हे सरकार मुळासकट किमान महाराष्ट्रातून तरी आपण उलटून लावल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. लोकज्योती मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा, लाईक करा व अशीच नवनवीन माहिती मिळवा. नमस्कार.